तुमच्या आयुष्यात समृद्ध संबंधांची आवश्यकता आहे. या जाणीवेतून जागे होण्यासाठी तुम्हाला मंदावणे आणि शांत होणे आवश्यक आहे. मागण्या पूर्ण करण्यासाठी घाई करणे, काही भावनांना आवर घालणे आणि बरेच काही तुम्हाला मदत करणार नाही. जर एक किंवा अधिक नातेसंबंध तुम्हाला असह्य वाटत असतील, तर हे तुमच्या अंतर्गत बिघाडाचे स्पष्ट संकेत आहे. अर्थात, तुमच्या भूतकाळातील बिघाडांना दुर्लक्षित केल्याने प्रतिकूल परिणाम जमा झाला आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्वतःला चांगले ओळखता, तरी तुमचे खोटे पात्र तुमच्या प्रामाणिकपणा किंवा खऱ्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहेत, दीर्घकाळ नकारात्मकता वाढवत आहेत. हे खरोखर गुंतागुंतीचे आहे. सुरुवातीला तुम्ही तुमचा हेतू, भावना, विश्वास, संस्कृती, निर्णय आणि प्रतिक्रिया यावर अधिक लक्ष दिले पाहिजे. ही जागरूकता तुमची धारणा आणि दृष्टिकोन वाढवू शकते. तुमची विचार करण्याची पद्धत आयुष्यात किती आश्चर्यकारक गोष्टी घडाव्यात यावर मर्यादा घालते. या मानसिकतेच्या बाहेर काहीही पडल्यास, तुम्हाला दुःखी किंवा उत्साहित वाटत नाही. शिवाय चांगल्या जीवनाची तुमची कल्पना एक जबरदस्त पद्धत बनली आहे कारण तुम्हाला लोकांसाठीही असेच हवे आहे. अवास्तव असताना, तुम्ही प्रामाणिकपणा दूर ढकलता, संघर्ष निर्माण करता किंवा वैयक्तिक निवड नाकारता. स्वतःला आणि इतरांना अनुकूल वातावरणात उभे केल्याने सुसंवाद आणि चिरस्थायी प्रेम मिळणार नाही. ही समस्या सोडवण्यासाठी तुमच्या कल्पना सोडून देणे आवश्यक आहे. स्वतःसह सर्वांना निरोगी व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि अभिव्यक्ती एक्सप्लोर करण्यासाठी भरपूर जागा दिली पाहिजे. तुम्हाला उपचारात्मक ऊर्जेचा आशीर्वाद दिला जातो. तुम्हाला कदाचित काहीतरी आधीच जाणवले असेल पण तुम्ही ते नाकारले असेल. जेव्हा तुम्ही ते स्वीकारण्यास तयार असता तेव्हा आश्चर्यकारक गोष्टी घडतात हे जाणून घ्या, विशेषतः आध्यात्मिक. खोलवर तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आत्म्याला बरे करण्यासाठी तुमच्यासाठी एक उच्च आवाहन आहे. जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा तुम्हाला भावनिक आघात होऊ शकतो ज्याला तुमच्या सध्याच्या जीवनावर त्याचे प्रक्षेपण थांबवण्यासाठी योग्य बंदिवासाची आवश्यकता असते. भीती आणि रागात अडकून बरे होण्यास उशीर करण्यासाठी स्वतःला बळी पडू नका. याव्यतिरिक्त, तुमच्या आतील प्रकाशाला तुम्हाला क्षमा करण्यास मार्गदर्शन करू द्या. तुम्ही या उर्वरित आयुष्यासाठी तुमच्या अंतर्गत भावनांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आत्म्याचे उपचार म्हणजे नकारात्मक भावना सोडताना निरोगी भावना निवडणे. दुर्दैवाने, तुम्ही तुमच्या आत्म्याच्या शारीरिक आरोग्यात अडकता ज्यामुळे ज्ञात असलेल्या पलीकडे जाण्याची तुमची क्षमता मर्यादित झाली आहे. हे जीवन काय आहे या कल्पनेवर बाह्य जीवनाचा प्रभाव असल्यामुळे आहे. तुमच्या अंतर्मनावर परिवर्तनकारी परिणाम होण्यासाठी तुम्ही तुमचे लक्ष बाह्य स्वभावापासून दूर केले पाहिजे. अंतर्मन आध्यात्मिक आणि उत्साही आहे. फक्त तुमची इच्छाच ते बदलू शकते. तुम्ही या प्रकरणाचे प्रत्यक्षात किती चांगले प्रभारी आहात याचे मूल्यांकन करा. तुम्हाला वाटते की तुम्हाला सर्वोत्तम काय आहे हे माहीत आहे परंतु तुमचे विचार लोकांच्या जीवनाला कलंकित करू शकतात. ज्यामुळे परिस्थिती अनियमित होते. अशा प्रकारे सहभागी होऊन तुमचा काळजी घेणारा स्वभाव फसवा आहे. हे एका किंवा अधिक भूतकाळातील जखमांमधून न सुटलेल्या अंधारामुळे होते जिथे तुमची आंतरिक जागा अजूनही भीती, चिंता, आक्रमकता आणि नैराश्याने धरून आहे. निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी निरोगी अभिव्यक्तीसाठी तुमच्या अंधाराचा सामना करणे आणि बरे करणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या भूतकाळावर चिंतन करण्यासाठी तुम्ही तुमच्या आत खोलवर जावे. तुम्हाला अजूनही काय सोडण्याची आवश्यकता आहे? एक साधा खोटा विश्वास तुमच्या प्रतिकूल वर्तनाला आकर्षित करू शकतो हे लक्षात ठेवा. तुमचा दृष्टिकोन तुमच्या आत्माभिव्यक्तीमध्ये प्रक्षेपित होतो, असुरक्षिततेची भावना निर्माण करतो.
खुल्या मनाने एखाद्याच्या हिताचे समर्थन करणे तुमच्यासाठी कठीण आहे कारण तुम्ही अनेकदा नकारात्मकतेने व्यक्त करता. या अंतर्निहित समस्येसह तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष दिले पाहिजे. एखाद्या व्यक्तीचा न्याय करण्यासाठी तुम्हाला काही परिस्थितीजन्य प्रतिक्रिया निर्माण करण्यासाठी एखादा त्रास किंवा गैरवापर होऊ शकतो. एकदा तुम्हाला कळले की त्याचा तुमच्यावर कसा परिणाम झाला आहे हे तुम्ही समजल्यानंतर तुम्ही ही वेदना पूर्णपणे बरी करू शकता. तुमचा अप्रिय भूतकाळ हा नेहमीचा नमुना असण्याची गरज नाही. तुमच्या भूतकाळातील आणि भूतकाळातील जीवनातील एक मजबूत नमुना तुमच्या मानसिकतेत कार्यरत आहे. तुम्ही स्वतःला आत्म्याच्या पातळीवर पाहिले पाहिजे कारण तुमच्या आत्म्याने इतके काही अनुभवले आहे जे तुम्हाला आठवत नाही. आठवण नसतानाही. तुम्ही प्रत्येक परिचित संवेदनांचा अर्थ समजून घेण्यासाठी खोलवर अनुभवू शकता. दुर्दैवाने, तुम्ही सध्याच्या जीवनात अडकता. कदाचित, तुम्हाला आत्म्याच्या अवतारात रस नसतो. तुमचा जुना विश्वास सोडून देणे आणि तुमचा दृष्टिकोन वाढवणे ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला दररोज स्वतःला आव्हान द्यावी लागते. तुमच्यात अंतर्मनाची भावना आहे परंतु स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा कमी वापर करा. हे भीती आणि निर्णयामुळे आहे जे तुम्हाला तुमचे जीवन तेजस्वी आणि परिपूर्णतेकडे जगण्यास मागे ठेवतात. या प्रतिकूल आसक्तींना सोडून देणे हे आत्म्याच्या प्रवासाला सुरुवात करण्याचे प्रवेशद्वार आहे. हे एक मोठे बदल असण्याची गरज नाही. तुमच्या नकारात्मकतेच्या मूलभूत मान्यतेपासून सुरुवात करा. नंतर हळूहळू गप्पाटप्पा आणि अमान्यता यासारख्या तुमच्या नकारात्मकतेचा सराव बंद करा. निरोगी इच्छेने. तुम्ही प्रभावी स्व-परिवर्तन घडवू शकता. लहान पावले आत्म-पुनर्प्राप्ती आणि आत्मशोधाकडे खूप पुढे जातात. म्हणून प्रकाशाशी सत्य राहा आणि अंधारापासून दूर राहा.